योग योग हे दोन प्रकारचे आहे. एक देहसिद्धी म्हणजे देह निरोगी राहण्यासाठी त्याचा उपयोग जिवंत आहे तोपर्यंत असतो, त्याने मोक्ष मिळत नाही. व दुसरा आत्मसिद्धीसाठी असतो, त्यामुळे दुःख दूर होऊन मोक्षही मिळतो. दुसरा योग गीतेत सांगितला आहे. संजय म्हणाला, नातेवाईकांना पाहून अर्जुनाचे हृदय शोकाने दुःखी झाले. त्याचे नेत्र अश्रूंनी भरून आले. अतिशय खिन्न होऊन बसलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णांनी पुढील हिताचा उपदेश केला. श्री भगवान म्हणाले, अर्जुना, आर्यांना न शोभणारा, सुख किंवा स्वर्ग न देणारा, अपकीर्तिकारक हा मोह तुला अवेळी कसा उत्पन्न? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, नपुंसकासारखे भित्रेपणाचे कृत्य तू का आरंभिलेस? तू मोठमोठ्या शत्रुयोद्धांना संतप्त करणारा आहेस. अशा वेळी युद्ध न करणे ही तुझ्या मनाची दुर्बलता आहे. तेव्हा शूद्रपणा टाकून युद्धाला तयार हो. अर्जुन म्हणाला, हे शत्रुमर्दना, मधुसूदना, मला पूजनीय असलेल्या भीष्म, द्रोणाचार्यासारख्या योद्धांबरोबर युद्ध कसे करू? महाअनुभवी गुरु द्रोणाचार्य आदी द्रव्याचे गुलाम असले तरी मला श्रेष्ठच आहे. त्यांचा वध करून त्यांच्या रक्ताने माखलेले भोग भोगण्यापेक्षा या जगात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे काय वाईट? अशा गुरुजनांना मारून राज्यभोग कसा घेऊ? अर्जुन म्हणाला, आम्ही काय करावे? श्रेष्ठ कर्तव्य कोणते? आम्ही त्यांना जिंकावे की त्यांनी आम्हाला जिंकावे हे पण समजत नाही. ज्यांचा वध करून आम्हाला जिवंत राहण्याची इच्छा नाही, ते हे कौरव आमच्या समोर उभे आहेत. मनमोह व्याप्त झाल्यामुळे स्वभाव लोपलेला व धर्म अधर्म जाणण्यास असमर्थ झालेला मी तुम्हाला विचारतो, जे निश्चित कल्याणकारक असेल ते मला सांगा, कारण मी आपला शिष्य असून शरण आलो आहे. मला हितोपदेश करावा. पृथ्वीचे निष्कंटक सार्वभौम चक्रवर्ती राजपद, त्याचप्रमाणे सर्व देवलोकीचे सुद्धा स्वामित्व मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शोषण करणारा हा खेद कसा नाहीसा होईल हे मला समजत नाही. म्हणजे धृतराष्ट्राला म्हणाला, मी युद्ध करणार नाही असे निद्राजित अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितले व स्तब्ध झाला. भरतवंशोत्पन्न धृतराष्ट्रा दोन्ही सैन्यांच्या मध्ये गांडीव धनुष्य टाकून अतिदुःखाने रथावर बसलेल्या अर्जुनाला सर्वज्ञ श्रीकृष्ण हसत हसत म्हणाले. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उद्देशून म्हणाले, ज्यांचे दुःख करू नये त्यांचे तू दुःख करतोस आणि पोकळ पंडिताच्या गोष्टी करतो. हे विवेकी ज्ञानी पुरुष असतात, ते मेलेल्या लोकांचा किंवा जीवित लोकांचा शोक करीत नसतात. हे अर्जुना, मागे मी कधीच नव्हतो, तू नव्हतास, किंवा हे राजे लोक नव्हतेस असेही नाही. तसेच यापुढे आम्ही सर्व होणार नाही असे नाही. देहाच्या तीन अवस्था, ज्याप्रमाणे या देहात बालपण, तरुणपण, म्हातारपण आहे, त्याचप्रमाणे देहधारी जीवाला या देहानंतर दुसऱ्या देहाची प्राप्ती होते. त्याबद्दल ज्ञानी लोक मोहाच्या जाळ्यात अडकत नाही. हे कुंतीपुत्रा अर्जुना, शीत उष्ण, सुख दुःख हे इंद्रियास विषयाचा संयोग झाल्याने जाणवतात. ते उत्पन्न होणारे व नाश पावणारे अनित्य आहेत, म्हणून ते तू सहन कर. 10 इंद्रियाच्या विषयाशी संयोग, रसना इंद्रिय त्याला विषया म्हणजे साखरेचा संयोग झाल्याने सुख जीवाला येते. नाकाला फुलाचा संयोग आल्याने सुगंध जीवाला येतो. जिभेला मिरचीचा संयोग झाला म्हणजे दुःख जीवाला होते. ते अनित्य म्हणून सुख दुःख समान असणाऱ्या ज्या धैर्यशाली पुरुषाला हे इंद्रियांचे विषय पीडा देत नाही, त्या पुरुषाला मोक्षाचा अधिकार होतो. अनित्य वस्तू नित्य राहत नाही आणि नित्य वस्तू नाहीशी होत नाही. या दोहोंचे तत्व ज्ञानी पुरुषांनी जाणले आहे. हे जग
जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यांनी व्यापले आहे. या मूळ तत्वांचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. नित्य, अमर्याद, अविनाशी अशा जीवात्म्याने धारण केलेले हे देह नाशिवंत आहे. म्हणून हे भरतवंशजा, तू युद्ध, जो त्याला मारणारा समजतो आणि जो याला मेलेला समजतो ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा मरत नाही व मारलाही जात नाही. जीवात्म्याला भूत, भविष्य व वर्तमान या तिन्ही काळी जन्म किंवा मृत्यू नाही. हा जन्माला आला आणि पुन्हा नाहीसा झाला असे कधीच घडत नाही. जीवात्मा हा जन्मरहित, नित्य श्वासोक्त कायमचा अस्तित्वात असल्यामुळे देहाचा वध झाला तरी त्याचा नाश होत नाही. हे पार्था, ज्यांना हा जीवात्मा अविनाशी, नित्य जन्मरहित, अक्षय, कधीही न बदलणारा आहे हे समजले, तो पुरुष कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारविल. ज्याप्रमाणे एखादा पुरुष जुने कपडे टाकून नवे कपडे परिधान करतो, त्याप्रमाणे जीवात्मा जुना झालेला देह सोडून नवे देह धारण करतो. हा जीवात्मा शस्त्रांनी कापला जात नाही, अग्नीने जळत नाही, पाण्याने भिजत नाही किंवा वाऱ्याने सुकतही नाही. हा जीवात्मा तुटू न शिकणारा, न भिजणारा, न सुकणारा, न जळणारा, नित्य व कर्मानुसार सर्व योनीत जन्म घेणारा, स्थिर, अचल, त्याचप्रमाणे श्वासोक्त आहे. हा इंद्रियांना अगोचर, अचिंतनीय, षडविकार रहित असा म्हटला जातो. असे जाणून तू शोक करणे योग्य नाही. अजानुबाहो अर्जुना, जीवात्मा नेहमी जन्मतो व नित्य मरतो अशी तुझी समजूत असली तरी तुला दुःख करण्याचे कारण नाही. जो जन्माला आला त्याचा मृत्यू अटळ आहे व ज्याचा मृत्यू झाला त्याचा पुन्हा जन्म नक्कीच आहे. म्हणून तू या अपरिहार्य बाबींबद्दल शोक करत बसणे शहाणपणाचे ठरेल काय. हे पार्था, ही भूते सृष्टी रचनेआधी अव्यक्त स्थितीत होती आणि शेवटी तेथेच लीन होतात. याच्यामधली स्थिती मात्र दृश्य आहे. त्याबद्दल दुःख कशाला. प्रपंचास कोणी आश्चर्याप्रमाणे पाहतो, त्याचप्रमाणे कोणी एक सिद्धांती विस्मयाप्रमाणे ब्रह्य परिणाम बोलतो आणि तिसरा सिद्धांती त्याचप्रमाणे ऐकतो. ऐकून, बोलून व पाहून सुद्धा कोणीच या कार्यप्रपंचाला यथार्थ जाणत नाही. हे अर्जुना, अशा प्रकारे देह विनाशी असून त्यामधील जीवात्मा अविनाशी आहे. त्याला मारणे शक्य नाही. म्हणून तुला कोण्याही प्राणीमात्राबद्दल दुःख करण्याची आवश्यकता नाही. क्षत्रिय धर्माच्या नियमाप्रमाणे युद्ध न करणे तुला योग्य नाही. कारण क्षत्रियांना युद्धापेक्षा अधिक कल्याणकारक असे दुसरे काही नाही. हे अर्जुना, सहजगत्या सुदैवाने मोकळे झालेले हे स्वर्गाचे द्वारच आहे. म्हणून युद्ध करण्याची संधी भाग्यशाली क्षत्रियांनाच लाभत असते. असे धर्मोचित युद्ध न करणार नाहीच तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला प्राप्त होशील. इतकेच नव्हे, तुझी सर्व लोक नेहमी अपकीर्ती गातील. संभावित पुरुषाला अपकीर्ती मरणापेक्षाही अधिक दुःखदायक असते. ज्या मोठमोठ्या महारथी योद्धांना तू आदरणीय आहेस, त्यांची अशी समजूत होईल की तू केवळ घाबरट वृत्तीमुळे रणमैदान सोडून गेलास. त्यामुळे तेच तुझा अनादर करतील. शत्रू अनेक तुच्छतादर्शक शब्दांनी तुझी निंदा करतील. तुझ्या सामर्थ्याबद्दल उपहास करतील. तुला यापेक्षा अधिक दुःखकर ते काय असणार. हे कुंतीपुत्रा, तू धर्मयुद्धात ठार झालास तर स्वर्गाला जाशील आणि धर्मयुद्ध जिंकले तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेशील. म्हणून निश्चय करून उठ. सुख किंवा दुःख, लाभ किंवा हानी, जय किंवा पराजय यांचा विचार न करता तू सर्व सारखे समजून युद्धाला तयार हो. तर तू असे केलेस तर तुला पाप लागणार नाही. हे अर्जुना, मी तुला सांख्य तत्वज्ञानाचे पृथक्करणात्मक ज्ञान सांगितले. आता
ज्यामुळे पुरुष निष्काम कर्म करतो त्या निष्काम कर्मयोगाचे ज्ञान ऐक. या ज्ञानामुळे तू कर्मबंधनातून मुक्त होशील. या निष्काम कर्मयोगात पूर्वी आरंभिलेल्या कर्माचा नाश होत नाही व अपूर्ण सुटल्यावर पाप सुद्धा लागत नाही. या धर्ममार्गात थोडेसे जरी आचरण केले तरी त्याच्या सहाय्याने मोठ्या भयापासून मनुष्याचे संरक्षण होते. प्रिय कुरुपुत्रा, या निष्काम कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते, परंतु सकाम कर्मयोगात अज्ञानी पुरुषाच्या बुद्ध्या असंख्य व नाना प्रकारच्या असतात. हे अर्जुना, अविवेकी लोक वेदातील फलश्रुतीच्या तत्वज्ञानात मग्न झालेले व त्यापेक्षा दुसरे श्रेष्ठ नाही असे म्हणणारे जे लोक बोलवून अर्थ सांगणाऱ्या व सत्य कल्याणापासून दूर लोटणाऱ्या वेदवचनांना पुढे करतात, त्यांना हे कळत नाही की भोग, ऐश्वर्य आणि स्वर्गातील शाश्वत नाही, परंतु भोग, ऐश्वर्य, इंद्रियाची तृप्ती यांच्या इच्छेमुळे पुरुषांची निश्चयात्मक बुद्धी ईश्वराकडे लागू शकत नाही. सर्व वेद 3 गुणांच्या विषयांनी भरलेले आहेत. म्हणून हे अर्जुना, तू त्रिगुणरहित, द्वंद्वरहित, नित्य स्वतस्थ होऊन चिंतारहित हो. सर्व बाजूंनी जलाशय भरलेला असता लहान विहिरीचे जेवढे प्रयोजन असते तेवढेच ब्रह्मविद्या ज्ञान संपन्नाला वेदांचे असते. फक्त तुला कर्म करण्यापुरताच अधिकार आहे. फळ तुझे स्वाधीन नाही. कर्माच्या फळाची इच्छा देखील करू नकोस. त्याचप्रमाणे कर्मे न करण्याचा आग्रह सुद्धा करू नकोस. हे अर्जुना, कर्माविषयी अनासक्त होऊन तुझे कर्तव्य कर. यश अपयश याविषयी मनाचा असलेला समतोलपणा यालाच योग असे म्हणतात. हे अर्जुना, समत्वबुद्धी योगाशिवाय कर्म करणे अत्यंत हीन आहे. बुद्धीला शरण जाण्याची इच्छा कर. कर्मफळाची इच्छा करणारे अत्यंत हीनदीन असतात. समत्वबुद्धी योगाने युक्त असा पुरुष पुण्यपाप यापासून मुक्त होतो. म्हणून बुद्धियोग साध्य करून तयार हो. समत्व बुद्धियोग मिळवणे हे सर्व कर्मातील कौशल्य होय. बुद्धियोगाने युक्त असलेले ब्रह्मविद्या ज्ञानी कर्मफळाची आशा सोडून जन्म, मृत्यू व दुःखरहित ईश्वराच्या अविनाशी पदाला प्राप्त होतात. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी अज्ञानापासून पार होईल तेव्हा तू जे ऐकलेले आहेस व जे सर्व एकाचे आहे त्या सर्वांबद्दल तू अतोनात उदास होशील. वेदश्रुतीमुळे विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परब्रह्मचिंतनात एकनिष्ठतेने स्थिर होईल तेव्हा समत्व योगाला प्राप्त होशील. स्थितप्रज्ञ अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, ईश्वर चिंतनात मन लावलेल्या स्थितप्रज्ञाची कोणती लक्षणे आहेत? स्थितप्रज्ञ कसा बोलतो, तो कसा राहतो, त्याचप्रमाणे तो कसा वागतो ते मला सांगा. श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, मनात वसलेल्या सर्व प्रकारच्या वासना जेव्हा जीव टाकून देतो व परमात्मा चिंतनात जीवात्मा संतुष्ट होतो तेव्हा तो स्थितप्रज्ञ झाला असे म्हटले जाते. दुःखात ज्यांचे मन अस्वस्थ होत नाही व सुखाची इच्छा करीत नाही, राग, भय आणि क्रोधरहित मुनी स्थितप्रज्ञ म्हणवला जातो. जो पुरुष सर्वांविषयी आसक्तीरहित असतो, शुभ गोष्टी घडल्या तरीही आनंदी होत नाही, त्याचप्रमाणे अशुभ गोष्टी घडल्या तरी दुःखी होत नाही, त्याचीच बुद्धी स्थिर झाली असे म्हटल्या जाते. कासव ज्याप्रमाणे आपले अवयव सर्व बाजूंनी कवचात आवरून घेतो, त्याचप्रमाणे हा मुनी आपली इंद्रिये विषयांपासून आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. निराहारी पुरुषांचे बाह्य विषय सुटतात, पण मनातील विषय भोगाची अभिलाषा नाहीशी होत नाही. परंतु ईश्वर ज्ञानाने या पुरुषाची अभिलाषाही नाहीशी होते. हे अर्जुना, विद्वान पुरुष भगीरथ प्रयत्न करीत असला तरीही अनावर इंद्रिये त्याचे मन जबरदस्तीने भलतीकडे ओढून नेतात. ज्याने आपल्या इंद्रियावर पूर्णपणे ताबा, संयम ठेवून माझ्या ठिकाणी मन स्थिर केले, अशा प्रकारे इंद्रियांना वश केलेल्या
पुरुषाची बुद्धी स्थिर होते. नेहमी इंद्रियांच्या विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला विषयाची आवड निर्माण होते आणि त्या आसक्तीपासून वासना निर्माण होते व इच्छापूर्ती न झाल्यास क्रोध निर्माण होतो. क्रोधामुळे अविवेक अथवा भ्रांती निर्माण होते. भ्रांतीमुळे स्मरणशक्ती नष्ट होते. स्मृतिभ्रंशामुळे निश्चयात्मक बुद्धी नाशी होते व बुद्धिनाश झाला म्हणजे त्याचा सर्वनाश होतो. राग द्वेष रहित होऊन इंद्रियाद्वारा जीवनाशक विषयांचे सेवन करीत असता इंद्रियांना वश केलेला परमेश्वराची आज्ञा पाळणारा पुरुष प्रसन्नता प्राप्त करून घेतो. त्या प्रसन्न चित्ताची योगाने ह्या पुरुषाच्या सर्व दुःखाचा नाश होतो. प्रसन्न चित्त पुरुषाची बुद्धी लवकरच एकाग्र होते. असंयमी योगरहित पुरुषाला बुद्धी नसते व निश्चयात्मक भावना नसते. अशा भावना विहीनाला शांती नसते आणि ज्याला शांती नाही त्याला सुख कोठून मिळणार. स्वैर संचार करणारा इंद्रियांच्या ठाई मन जेव्हा आसक्त होते तेव्हा ज्याप्रमाणे समुद्रातील नावेला वारा ओढून नेतो त्याप्रमाणे मनुष्याच्या बुद्धीला इंद्रिय ओढून नेतात. हे पराक्रमी अर्जुना, जो इंद्रिय विषय भोगापासून अनासक्त झाला व परब्रह्म चिंतनाकडे मन लावतो त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते. सर्व प्राणी मात्रांची जी रात्र असते ती वेळ स्थितप्रज्ञ पुरुषांच्या जागृतीची असते किंवा प्राप्त समयी सर्व प्राणी मात्र झोपतात त्यावेळी स्थितप्रज्ञ ईश चिंतन करतो व सर्व प्राणी मात्र विषयात जागतात त्यावेळी स्थितप्रज्ञ झोपतो. त्याप्रमाणे अनेक नद्या समुद्रात प्रवेश करत असतानाही तुटुंब भरलेला समुद्र मर्यादा न सोडता शांत असतो. त्याप्रमाणे वासनांचा प्रवाह सतत वाहत असताना जो पुरुष विचलित होत नाही त्याचप्रमाणे शांती मिळते आणि वासना तृप्तीच्या आहारी जातो त्याला शांती मिळत नाही. विषय भोगातून अनासक्त झाला व वासना शून्य झाला, ममता शून्य झाला, अहंकार शून्य, निष्क्रिय अशाच पुरुषाला शांती मिळते. हे अर्जुना, यालाच ब्राह्मी स्थिती असे म्हणतात. ही स्थिती प्राप्त झाली म्हणजे पुरुष मोहित होत नाही. त्याच्या अंतकाळी मृत्यूसमयी असा पुरुष ब्रह्मनिर्वाण पदाला जातो.